नमस्कार, मी गीतांजली केकरे ग्रुप ऑफ मीडिया चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करते। पाहूयात आजची एक महत्त्वाची बातमी। सन 2022 साली पन्हाळ्याचे तहसीलदार म्हणून रमेश शेंडगे हे कार्यरत होते। त्यांच्या कार्यकाळात अकृषक आकारणीचे परवाने वारेमापपणे देण्यात आले। हे परवाने देताना अनेक बोगस कागदपत्र जोडण्यात आली आणि त्यानुसार लोकांनी परवाने मिळवले। या सर्व प्रकरणात तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांना जबाबदार धरून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी समाजसेवक सुहास पाटील यांनी केलेली आहे। त्यांच्या या मागणीनुसार पन्हाळा उपविभागीय कार्यालयाच्या वतीने एक अहवाल पारित करण्यात आला आहे। श्री शेंडगे यांनी त्यांच्या कामामध्ये पर्यवेक्षणाय त्रुटी राखल्याचं प्रांताधिकारी समीर शिंगटे यांचं म्हणणं आहे। आता या अहवालानुसार तत्कालीन तहसीलदार रमेश शेंडगे यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी सुहास पाटील यांनी केली आहे। तत्कालीन पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांच्या विरोधात मी तक्रार केली होती। त्या संदर्भातील 109 बोगस ऑर्डरी रद्द करण्यात आलेल्या आहेत। त्या संदर्भाने प्रांत कार्यालयाकडून पर्यवेक्षणीय त्रुटी म्हणून अहवाल जिल्हाधिकारी यांना सादर करण्यात आलेला आहे। आता आमची अशी मागणी आहे की रमेश शेंडगे यांच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी। पर्यवेक्षणीय त्रुटी राखल्याने त्यांना समज देण्यात यावी असा अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे। पण अशा कामामध्ये केवळ समजच देणे योग्य आहे का, ही त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई केली जावी असा सवाल आता सर्वसामान्य नागरिक उपस्थित करत आहेत। ग्रुप ऑफ मीडिया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा।